नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं A to Z फार्मिंगमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण जर शेवगा लागवड केलेली असेल किंवा करायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही जर शेवगा शेती करायचा विचार करत असाल किंवा शेवगा लागवड केलेला असेल तर ते छाटणी कशी करावी किंवा केव्हा करावी, कशी करावी याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन जे असेल ते दाबून द्या, जेणेकरून तुम्हाला आमच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल। शेतकरी मित्रांनो, शेवगा लागवड मुख्यतः पूर्ण सीझनमध्ये चालतो लागवड करायला, नवीन लागवड। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की लागवड कोणत्या हंगामात चांगली असते, तर आपण बघू शकताय सध्या सप्टेंबर महिना चालू आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये आपण आता हा जो प्लॉट आहे हा एक 8 महिन्याचा आहे। या लागवड करून 7-8 महिने झालेत। स्टंप बघा तुम्ही, काही झाडं छोटे पण असतील आणि काही मोठे पण आहेत। सगळे रोपं जे लागवड केल्यानंतर आपले एक समान नसणार। तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं की लागवड कोणत्या हंगामात चांगली असते, तर तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो, तुम्ही पावसाळा सोडून कधीही याची लागवड करू शकता। एकतर तुम्ही मेमध्ये लागवड केली तर चांगलं आहे, कारण त्यानंतर पावसामध्ये याची वाढ चांगली होते। फक्त ज्यावेळेस याला आपण लागवड करणार आहे जूनमध्ये, जुलैमध्ये लागवड केल्यास याच्यामध्ये म्हणजे बी उगवण्याचं प्रमाण कमी होतं। याला जर्मिनेशन पाहिजे तेवढं भेटत नाही, वातावरण तसं भेटत नाही। याला लागवड केल्यानंतर 15 ते 25 दिवस वापसा कंडिशनमध्ये पाणी द्यावं लागते, जेणेकरून याची उगवण क्षमता चांगली व्हावी शेवग्याची। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पावसाळ्याचे 3 महिने सोडून कधीही तुम्ही याची लागवड करू शकता। आणि लागवड तुम्ही 12x7 वरती, 10x7 वरती किंवा 7x7 वरती ह्या तिन्ही अंतरामध्ये तुम्ही करू शकता। त्यानंतर व्हरायटी कोणती निवडावी शेवगा लागवड करताना शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे व्हरायटी तुम्ही PKM1, PKM2 किंवा ODC3 ही महाराष्ट्रात चांगली प्रचलित व्हरायटी आहे। भरपूर शेतकऱ्यांची पसंतीची व्हरायटी आहे आणि त्याची लागवड जास्तच आहे आपल्या महाराष्ट्रात। ODC शेवग्याची लागवड जास्त आहे। आता आपण जाणून घेऊ की लागवड केल्यानंतर याला उत्पन्न कधी सुरू होतं, तर याला लागवड झाल्यानंतर एक 5-5.5 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला फुलं लागण्यास सुरुवात होते झाडांना। ते लवकरही सुरू होतात, पण तुमच्या जमिनीवर, तुमच्या नियोजनावर अवलंबून असतं की झाडांची वाढ किती होते। त्यामध्ये तुम्ही छाटणी, शेंडा खुडणी किती वेळेस करता, फुटव्यांची संख्या किती ठेवता, त्याच्यावर पण अवलंबून असतं शेतकरी मित्रांनो। उत्पन्नाचं जर झालं तर तुम्हाला पहिल्या बहारामध्ये जे आहे तर 5 ते 7 किलोपर्यंत उत्पन्न निघतं आहे। ते तुमच्या नियोजनावर आहे, कमी जास्त। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की शेवग्याचं ODC3 बियाणं ओरिजिनल आपल्याकडे मिळेल आणि छाटणी जी आहे तर छाटणी तुम्हाला पहिल्या सप्टेंबरमध्ये केली तर चालते किंवा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आपण ह्या प्लॉटची सध्या 7-8 महिन्याचा प्लॉट आहे। याला छाटणी कशा प्रकारे केलेली आणि याच्यामध्ये फुटवा बघा कशा प्रकारे निघालेला आहे। तर आपल्याला थोडं लवकर फुटवा काढायचा असेल किंवा लवकर, तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या फांद्या ज्या आहेत इथून कट न करता, बघा इथून खोडापासून कट न करता अजून 1 ते 1.5 फूट थोडं उंच राहू द्यायचे आहे, जेणेकरून हार्ड प्रूनिंग नाही करायची। बघा कशा प्रकारे याच्यामध्ये फुटवा निघत आहे। तर अशा चांगल्या फुटव्यासाठी तुम्हाला थोडीशी लाईट छाटणी करायची, म्हणजे कशी की छोट्या फांद्या ठेवायच्या त्याला आणि जास्त प्रमाणात ठेवायचे आहे।
जर अशी छाटणी आपण केली तर आपल्याला येणाऱ्या आता अजून 2 महिन्यामध्ये 2-2.5 महिन्यामध्ये याची वाढ चांगली होईल आणि फ्लॉवरिंगला स्टार्ट होईल. म्हणजे याला छाटणी केल्यापासून कंप्लीट 3 महिने 3.25 महिने लागतात आपल्याला शेंगा लागण्यास सुरुवात व्हायला, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला आधीच नियोजन करायचं आहे की आपलं छाटणी कधी घ्यायची. तुम्हाला जर हिवाळ्यामध्ये जर बहार धरायचा, आता काय होईल, पाऊस ओसरेल अजून 2-2.5 महिन्यामध्ये आणि तेव्हाच आपला हा बहार येणार आहे. त्यामुळे आपल्याला छाटणी आता घ्यायची आहे ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये. 15-20 दिवस मागे पुढं तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता शेतकरी मित्रांनो. तर छाटणीचा विषय तुम्हाला समजला असेल. आता बघा, हे झाड मोठं आहे आणि याची आपण थोडी हार्ड छाटणी, म्हणजे काय झालं की आपण याला हे बघा 3 ठेवले आहेत, तर याच्यामध्ये थोडी हे बघा याच्यामध्ये नवीन जे येणारे फुटवे आहेत ते कमी आहे सध्या. आता त्याला थोडं लेट येईल आणि जिथं बघा ही काडी छोटी असली, जेवढी काडी छोटी असेल तेवढे फुटवे लवकर येतात शेवग्यामध्ये जे. तर ही एक महत्त्वाची बाब आहे की छाटणी करता वेळेस तुम्हाला जर तुमच्यापाशी जर लेट छाटणी होत असेल, तुमची छाटणी लवकर होत नसेल तुम्हाला, किंवा तुम्हाला लवकर बहार पाहिजे, छाटणीला लेट झाले असेल, तर तुम्ही लाईट छाटणी करा. बघा अशा प्रकारे, जसं की हे झाड दिसते तुम्हाला, बघा आपण किती सोडलेलं अंतर आहे हे बघा. याच्यामध्ये लवकर फुटवा निघतो आणि लवकर फ्लॉवरिंग निघते. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुम्हाला खात्रीचं बियाणं पाहिजे असेल ओडिसी 3 तर ते पण आपल्याकडे मिळेल. चॅनलला धन्यवाद.